गर्दी बघताय तुम्ही, कंटिन्युअसली गर्दी असते इकडे, त्यामुळे तो लोक ऑर्डर देतात आणि फोनवरतीच बुक करून ठेवतात सगळे मासे. मावशीने आपल्याला जुने दिवस आठवलेत, मराठी शाळा. 7 पीस म्हणजे चांगला आहे मोठा वाट, पण मासे मात्र तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिळतील. ऑलरेडी फोनवर ही मुंडी बुक पण झालेली आणि चांगली मादी आहे. लवकर यायचं या मार्केटला, सगळं तुम्हाला भेटणार. ते आता पावसाळा आल्यानंतरच स्वस्त होतील. ते 3.5 किलोचा चिताड आहे. येण्यात आपले हे 10-12 नावं असलेले. कसं कापायचं ते आपले घ्यायला आलेले दादा. दादानी बरोबर ओळखलं, आतमध्ये गाबोळी असणार 100%. बांगडे बरे आहेत, चांगले आहेत ना, पूर्ण बोनलेस ना. ते कोळी भगिनी त्या मासे. नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी निघालो आहे ते राबोडीच्या फिश मार्केटला. पण आज आपण ते राबोडीचं जे रेग्युलर फिश मार्केट असतं ना, जे आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेळा झालेलं आहे, ते एक्सप्लोअर नाही करणार आहे. तर तिकडे आपल्या ज्या मराठी भगिनी म्हणजे कोळी भगिनी त्या मासे विकतात. ते एक जुनं फिश मार्केट आहे आपलं राबोडीचं, म्हणजे पारंपरिक फिश मार्केट आहे आणि खूप जुनं. म्हणजे हे फिश मार्केट जे नवीन आपण नेहमी एक्सप्लोर करतो त्याच्या अगोदरचं ते फिश मार्केट आहे आणि ते फिश मार्केट आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे ते फिश मार्केट स्पेशली आपल्या कोळी भगिनी चालवतात आणि तिथेच आता आपण चाललो आहोत. आणि त्यांच्याकडे मस्त फ्रेश मासे असतात. लास्ट टाइम पण आपल्या व्हिडिओमध्ये थोडेसे क्लिप आले होते त्यांच्या, तेव्हा आपण पाहिलं होतं की मासे एकदम फ्रेश असतात त्यांच्याकडे. तर चला जास्त वेळ नको घालूया, सकाळचे ऑलमोस्ट 9:30 होत आलेले आहेत, म्हणजे 9:15 झाले आणि आता मी निघालो आहे. आता ते लोक लवकर येतात, त्यामुळे किती मासे असतील काय असतील ते आता तिथे गेल्यावरच कळेल आणि आजचा काय रेट आहे ते पण तुम्हाला कळेल. चला तर मग निघूया आपल्या फिश मार्केटला. आणि बघा चिताडा मासा थोडा मोठा आहे, हा 1.5-2 किलोचा असेल ना. कट होतोय बघा चिताडा मासा. हे काय गाबोळी? चरबी. 2.5 किलोचा चिताडा. अर्धी करली देणार का? ती मोठी 400 वाली आहे. अर्धी देणार का? अर्धी कोण आहे का बघायला लागते. आणि कसा किलो चिताडा ताई? तुकडी हा कसा? हा 150 रुपये. बघा हा पीस आहे 150 रुपयाचा आणि पूर्ण बोनलेस ना. बोनलेस असतो हा पीस 150 रुपये. हे बघा हे पण गोळीचे आहे, हे पण 150 रुपये ना. हे पण 150 रुपये एवढा पीस आहे. हर पीस मोठी असली की 200 रुपयाला. लहान गोळ होती म्हणून 150 रुपयाला पीस ठेवला. आणि हा जिताड्याचा पण 150 रुपये पीस. आणि हे बांगडे कसे दिले? 100ला 2. 200ला 4. 100 रुपयाला 2 बांगडे, मोठे बांगडे. आणि हे छोटेवाले? हे 100 रुपयाला 5 बांगडे. आणि करली कशी दिली आहेस? 400 वाली आहे, 350. आणि मोठी अशी रुंद करली आहे 400 रुपये, 350 रुपये अशी करली आहे. हा बघा करकरा मासा आहे, 200 रुपयाचा तुकडा. हा करकऱ्याचा 200 रुपयाला. हा तुकडा आहे 200 रुपयाचा. देऊ का तुला? आणि करकरा मासा आहे ना, करकरा मासा. हा करकरा. ही तांबूशी आहे तांब. बघा अख्खा करकरा, याचा एवढा तुकडा 200 रुपयाचा. आणि हे पण बोनलेस असतं, त्याच्यात काय काटा बिटा काय नाही, एक मध्येच काटा असतो तो, बाकी काय नसतं. मावशीकडे बांगडे वाटा कसा लावलाय मावशी? 200 रुपयाला 4 बांगडे. किती? 150ला जोडी? तेच बळेच ना. हा 150 रुपये जोडी ना. बघा बळ्या मासा आहे 150 रुपये जोडी. आणि हा पुन्हा कसा कुपा? हा बघा हा 100 रुपये. एवढा तुकडा आहे, खास मारलेली एवढा तुकडा 100 रुपयाचा. आणि हा कुपा. हे बघा या मावशींकडे आहेत ते मासे. बांगडे बरे आहेत, चांगले आहेत ना. आणि हे 200 रुपयाला 4. आणि बारके आहेत ते 100ला 3 आहेत. बारके आहेत ते 100 रुपयाला 3 आहेत. मोठे आहेत ते 100 रुपयाला 2 आहेत बांगडे. ही करली कशी दिली? 400 रुपये ना. 400 रुपयाची करली. आणि गाबोळी बघा तेवढी. दादानी बरोबर ओळखलं, आतमध्ये गाबोळी असणार 100%. हा पोट दिसला. गाबोळी करली कापायची.
तुम्ही आखीला तुम्हाला दुसऱ्या आखी घ्या ना, पण आखी घ्या ना. गाबोळी मग मी एकटं कसं त्याच्यावर हक्क सांगू काय जिताडा जिताड आणि कोळीच आहे. अर्धी घेतले तुम्ही. एक दे मला बघा यांनी अर्धी घेतले. तर ती अशी वाकडीच कापायला लागते क्रॉस बरोबर. हा काटा तिरका असतो तिचा, त्यामध्ये क्रॉस कापायला कापली ना तर काटा लागत होतो मधनं कापाची अशी 2 तुकडे करत क्रॉस कापत ते मधल्या लोकांचं वेगळं कापणं असतं. तेव्हा आणखी काटे कमी लागतात. हा, ते आपल्याला नाही तशी येतात. ही आपली- साऊथ इंडियन लोक कस्टमर सांगतायत कसं कापायचं ते आपले घ्यायला आलेले दादा. ते टीव्हीला दाखवतात ते वेगळं. कर्ली कापण्याची पद्धत भरपूर आहे. भरपूर आहे. हो काय भारी बघा 400 रुपयामध्ये केवढे पीस झाले मला धावून दे. लॉटमध्ये. अर्धी अर्धी घेतले. आणि अर्धी घेतली यांनी 200 रुपये अर्धी करून बरोबर वाटे करतात काही. ते त्यांच्याकडे सोपवायचं त्यांच्याकडे जो आपण नाही त्याच्यात पडायचं. आणि काय एखादा तुकडं कमी आलं तर काय फरक पडतो. एवढं विचार नाही करायचा. जिताडा आहे ना तो. जिताडा बघा केवढा मोठा आहे. तेवढा मोठा जिताडा आहे इकडे. होती तिथंच काटा दिसतोय हा काय. गोळ मोठी होती गोळ. आणि मेन आहेत आपले हे 10-12 नावं असलेले मुडदुसा काने. मुर्दुसा, काणे, सुळे, बरीच नाव आहेत त्याला. बरीच नावं आहेत. बरंच नाव आहेत त्याला. आणि बघा मोठा पापलेट आहे. आणि हा पांढरावाला व्हाईटवाला पापलेट आहे. कसा आहे पापलेट ताई? 1200. बघा हा 1200 रुपयाचा पापलेट आहे. एक जोडी वगैरे नाही, एक पापलेट 1200 रुपये. आणि हे छोटेवाले ताई 1000ला 4. बघा 1000 रुपयाला 4 पापलेट आहे. आणि बघा हे सौंदाळे 4 सौंदाळे 100 रुपये. हो. बघा 100 रुपयाला 4 सौंदाळे. आणि हा आता पूर्ण इथं चितळा कट होतो एवढा मोठा. तिथला इथे हिशोब केलेला बरं. हा किती किलोचा असेल? 3-1 किलोचा. 3.5. 3.5 किलोचा चिताड आहे. आणि याच्यामध्ये चरबी असते ना. याच्यामध्ये चरबी असते म्हणजे माणसामध्ये असते त्याच्यापेक्षा कमीच असते पण चरबी असते. चरबी हे बोत आहे का? पण ह्याला तेवढा इम्पॉर्टन्स नाही जेवढी गोळीच्या बोतीला इम्पॉर्टन्स आहे. जास्त वामचा पण. हा इकडे किलोचा काय हे नाही, तुकड्यावरती किंवा वाट्यावरतीच. आणि हलवा कसा आहे? 300 रुपयाचा हलवा आहे. एक हलवा 300 रुपये. दोन कड्याचं जिताड्याची मुंडी कटिंग झाली आहे. मुंडी कशी दिली हो जिताड्याची? 200 रुपयाला एक मुंडी दिलेली ज्यात आपण पाहिली जिताड्याची. इकडे आहेत नाल्या. कशी आहे पिशवी? 50 रुपयाला पिशवी आहे. लाल आहे. खुबे आहे ना? बघा खुबे आहेत. आज सांगते खुबे आहेत. आज तिसऱ्या नाही आहेत. तिसऱ्या नाही आहेत ते खुब्या म्हणजे लाले आहेत. आणि हा राणी मासा कसा वाट आहे? 100. बघा 100 रुपये वाटा आहे राणी माशाचा. 3 मासे. आणि मांदेलीचा वाटा 50. बघा मांदेलीचा वाटा 50 रुपये. जवळा दिसतो तो पण 50च आहे. आणि मोदकांचा पण 50च वाटा. सौंदाळे 100ची. सौंदाळे 100 रुपयाचा वाटा. बोंबील 200 रुपये. बघा बोंबील 200 रुपये. बोंबील आता महाग होणार. आता पावसाळा आल्यानंतरच स्वस्त होतील ते. बोंबील 200 रुपयाचा वाटा. बोंबील 5-5 पीस आहेत 200 रुपये. आणि कोळंबीचा वाटा आहे 200 रुपयाचा. 200 रुपये कोळंबीचा वाटा आहे. कुठला पण घ्या. 200ला 4 पोवा. आणि हलवे कसे असतात? 400 दिला. कुठला पण घेतलाय 400. 400 रुपयाला हलवा आहे कोणताही. ही पापलेट आहे 400 रुपयाला जोडी. व्हाईटवाली पापलेट आहे. आणि कालवा कसे आहेत ही पिशवी? हे बघा 100 रुपयाला 2 पिशव्या. कालवा पण आहे 100 रुपये 2 पिशव्या. आणि इकडे सगळं तुम्हाला भेटणार ते वाट्यावरती किंवा पीसवरती आहे. किलोवरचा काही हिशोब नाही इकडे. किलोचा काय संबंधच नाही. हे जिताड्याचं आहे ना? हे कसं देता तुम्ही? 150ला. बघा 150 रुपयाला जिताड्याची मुंडी. तशी गोळीची पण मुंडी असते पण आज दिसत नाही. संपली वाटतं. गेली आहे गोळीचे तुकडे. आणि हे बोनलेस आहेत. काटा नाही ना? बिना काटाचे. बघा 200 रुपये तुकडे आहे. 25 200 रुपये.
आणि आजी सुरमई कशी दिली आहे ते 500 एकच महिन्यात संपल्या हे सुरू बघा 500 रुपयाला एक सुरमई. सुरमई संपल्या सकाळी. लवकर यायचं या मार्केटला. हां 8 आणलेले 8 आणलेले आणि 8 वाजता येत जा. म्हणजे तुम्हाला 8:30 नंतर. हां 8:30 नंतर. कारण आता मी 10 वाजता आलो तर बघा एकच सुरमई शिल्लक. 8:30 ते 10च्या आतमध्ये आला तर तुम्हाला मासे मिळतील. नाहीतर मग काय काय संपलेलेच असतील आणि फोनवरती ऑर्डर बऱ्याच येते त्यांना. आता बांगडे मोठे संपले. आणि बघा इकडे खेकडे पण आहेत आणि चांगली मादी आहे. सगळे माझेच येतो. मादीच आहे ते बघा खेकडे. 100 रुपयाला एक आहे. काय घेतलं मला 400 रुपयाला 5 मिळतील. 100 रुपयाला एक खेकडे बघा 400 रुपये. बांधून आणले. बघा हा तांबोसी आहे. तांब मासा. आणि आपण जवळजवळ 2-2.5 किलोचा असेल. जास्तच असेल. 3 किलोचं. किती 3 हे बघा 3 किलोचं आहे. ताई सांगते 3 किलोचं आहे. आणि याची पण मुंडी विकली जाते ना. गेले मुंड्याच्या फोनवरच. ही कशी मुंडी 200ला दिली. बघा 200 रुपयाला दिली. आणि ऑलरेडी फोनवर ही मुंडी बुक पण झालेली. हे काय भरलंय सगळं हे बघ. हे बघा सगळ्या इथे. हे बघा ऑर्डर आहेत. मागे पिशव्या भरभरून ठेवल्या आहेत लोकांच्या. सांगितलं का फोनवरती इथे ऑर्डर खूप येतात. सांगून ठेवतात ऑलरेडी लोक आणि मग आरामात येऊन घेऊन जातात. नाही ते काही काही रुस्तमची ऑर्डर आहेत ना. हां. रुस्तमचे हे माझे मिस्टर घेऊन जातात का रुस्तमची बिल्डिंग. हां. त्यांचे जे रोजचे आपले आहेत ते कस्टमर त्यांना घरपोच देतो. घरपोच बघा आजूबाजूला घरपोच पण देतात ताई. 500च्या वर असेल तर 100-200ला कोण जाणार. परवडत नाही. जाण्या येण्यामध्येच आपला खर्च निघतो. हा तांबूची कटिंग होते आणि आता आपण तुकडीवरती लावणार ना. बघा तुकड्या लावून यायचे विकायला. आणि गोळीचा काटा कसा विकतो मग ताई. 200 300 मोठी लहान मोठी असते. हा म्हणजे लहान मोठी जशी साईज असेल काट्याची तशी जशी गोळ असेल तशी. आणि काटा घेणारे कस्टमर पण भरपूर आहेत ना. फोनवरच जातात. काटा मुंडी फोनवरच जातात गोळीचं. म्हणजे काटे अगोदरच जातात. हे सर्व रस्त्याला वापरतात ना. रस्त्याला. आणि हे फ्राय करून खायला तळायला. आता हा किती रुपयाचा पीस करताय. पण 150च आहे. बघा 150 रुपयाचा आहे तांबोलीचा पीस करतो. आणि मेन म्हणजे हे बोनलेस असतात. लहान पोरांना बरं आहे आपलं. काटा नाही काय नाही काय नाही. इकडे आलात तुम्ही हे बघा इकडे 3 जण आहेत. एक त्यात मावशी बसल्यात त्या बघा हे आणि ह्या ताई. पण मासे मात्र तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिळतील. कुठला मासा नाही असा नाही. म्हणजे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेले. नसलेला कुठून आणणार पण असलेले. इकडे बघा रावस आहे. आणि एवढाच राहिला रावस पण. सुरमई तर राहिलीच नाही. सुरमई पण तेवढीच राहिली. ती पण ऑर्डरला गेलेली आहे. सकाळी 10 काय 9:30च्या आधीच या. मग तुम्हाला मासे मिळतील सगळे मोठे मोठे. हे बघा फोनवर ऑर्डर चालूच आहेत कंटिन्यूस. नाही ती जी आपण एवढी जर घेतली तुम्ही हे बघा हे 500 रुपयापर्यंत रावस तुम्हाला एवढा मिळेल. एवढा रावस 500 रुपयाला. म्हणजे 4 पीस होतील त्याचे. 4 ते 5 पीस. 5 नाही हो ना 4च होतील. बघा पद्माताई. आणि इकडे हा मुर्दुसा बघा 100 रुपयाला वाटा आहे. 7 पीस आहे. साईज एवढी आहे. चांगला आहे. 7 पीस आहे म्हणजे चांगला आहे. मुर्दुसाचा वाटा 100 रुपये. आणि सगळी मच्छी आता ऑलमोस्ट संपली आहे. मला चितळाच राहिला आहे फक्त. आणि ते तांब कसा लावला जवळचा वाटा बघा 50-50 रुपये जवळचा वाटा आहे. बघा हा पूर्ण रावस दिला आहे 800 रुपयाला. आताच गेला 800 रुपयाला उरलेला पूर्ण रावस. आणि इकडेच बाजूला सुकी मच्छी पण आहे. कसा आहे हो बांगडा. 30 रुपयाला. 30 रुपयाला एक. बघा बांगडा 30 रुपयाला एक. 30च म्हणालो 30. 3वर 0 30. 3वर पूज्य 30. सॉरी 0 नाही 3वर पूज्य 30. बघा मावशीने आपल्याला जुने दिवस आठवलेत. मराठी शाळा. 3वर पूज्य 30. ओळशी बालटी. आणि हे कशात बोंबील 50 रुपये. बघा 50 रुपये वाटा आहे. हे तर बारके बारके तर 20 रुपये असतील. आणि 50 रुपये. आणि ही दांडी सुकट बारकी आहे कशी. दांडीच आहे ना. बघा 20 रुपये वाटा. आपण जवळचा वाटा 20 रुपये. 3 घेतले तर 50 रुपयाला मिळतील. गर्दीचा पण 20 रुपये. म्हणजे ओल्या मच्छीसोबत सुकी मच्छी पण मिळेल इकडे. बघा मावशी इकडे बाजूला ओली मच्छी मिळते तिकडे त्या बॅनरच्या पलीकडे. इकडे सुकी मच्छी पण आहे. आणि इकडे मांदेली आहे. हा पण 20 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा सुक्या मच्छीचा. असं आहे हे राबोडीचं जुनं मासळी बाजार. 3-4 जण आहेत विकणारे. पण सर्व प्रकारची मच्छी मिळते इकडे. म्हणजे काही टेन्शन नाही. तुम्ही या तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी मिळेल. पण किलोवर नाही तर वाट्यावरती किंवा पीसवरती. आणि
गर्दी बघताय तुम्ही, कंटिन्युअसली गर्दी असते इकडे. आणि सकाळी 8:30ला हे येतात. मोठे मोठे मासे असतात, सुरमई, पापलेट, तुमचा हलवा, रावस, होळी, जिताडे, बरेच मासे असतात. ताम पण तुम्ही बघितले आता कटिंग होताना. एवढे मासे असून पण आता 10 वाजलेत आणि 10 वाजेपर्यंत अर्ध्याच्या वर मासे संपलेले आहेत. म्हणजे आता सुरमई मिळत नाही आहे, रावस पण संपलेला आहे आणि जिताडे आणि गोळ पण संपलेले आहे. जिताडा आणि फक्त तांबच बाकी आहे. म्हणजे तुम्हाला लवकर यायला लागेल. आणि वाराच्या दिवशीच असतं, बुधवार, शुक्रवार आणि रविवार 3 दिवस. आणि मासे एकदम फ्रेश असतात, गॅरंटेड मासे असतात. त्यामुळे ते लोक ऑर्डर देतात आणि फोनवरतीच बुक करून ठेवतात सगळे मासे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा राबोडी जुन्या मासळी बाजारचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.